काढलास घराबाहेर, दारात रडते आई पण. अरे बाप काढलास घराबाहेर, दारात रडते आई पण. आणि बायकोला मात्र रोज म्हणतोस तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण. अरे जरा तुझ्या माईची आठवण बघ दिवस. अरे जरा तुझ्या माईची आठवण बघ दिवस. लेकची पोटाला यावा म्हणून तिने किती केले होते नवस. इकून तिकून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला आणि तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरामध्ये गावला. अरे लहानपणी आई तुला शेतात न्यायची. अरे लहानपणी आई तुला शेतात न्यायची आणि तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली तुला द्यायची. अरे भूक लागल्याच्या नंतर तू ट्या ट्या रडायचास. अरे भूक लागल्याच्या नंतर तू ट्या ट्या रडायचास आणि त्या माऊलीचं दूध संपलं ना तर तिचं रक्त सुद्धा ओढायचास. अरे रक्तानं पोचलास लेका, त्या रक्ताचं तरी ठेव मान आणि पवित्र अशा मातेचा तू कधीच करू नको अपमान. आता फक्त एक कर, दारातली माय तेवढी घरात तू आण. अरे किती दिवस जगणार आहे लेका, झाडावरचं पिकलं पान तू गोडधोड खा, पण त्या माईला शिळी भाकर तरी वाढ. आणि शिळी भाकर वाढताना जर तुझी बायको आडवी आली ना तर आधी तिला घराबाहेर काढ. अरे बायको जातच नाही, मी तुला बॉन्डवर लिहून देतो आणि यदा कदाचित जर गेली ना तर मला येऊन भेट, मी तुला दुसरी करून देतो. एका गावात असंच म्हणलं, मला येऊन भेट, मी तुला दुसरी करून देतो. योग होताना म्हणला आजपासून माय बापाला सांभाळतो, मला ती मला दुसरी करून. त्याला म्हणलं भाया म्या नाही रे लिहिलं, ते लातूरच्या कवीने लिहिलेलं रे, म्या नाही लिहिलं, इमानी इतबार सांगतो, दी मला दुसरी करून. म्हणलं मग तोंड बघ रे, मला देणार नाही म्हणलं कुणी. बघ म्हणलं तोंड, मी अंधारात दिसत सुद्धा नाही रे, मग तोंड बघ म्हणलं. राव तू कसा मसा निष्ठलो. अशी ईशाला भाऊ सारखे 2-4 माणसं होते जवळचे, त्यांना म्हणलो तुमच्या पाया पडतो गड्या, ह्याला गप करा गड्या तुम्ही. त्याच्यामुळे इथं कोणी मनाला लावून घेऊ नका. ते त्या कवीने दिलंय, त्या कवीचा नंबर देतो, त्या अविनाश दादाचा नंबर देतो, तुम्ही त्यांना बोला बर का. हा तू आंधळा नाहीस, पांगळा नाहीस, तुझी तुलाच कळली नाही किंमत. तू आंधळा नाहीस, पांगळा नाहीस, तुझी तुलाच कळली नाही किंमत. आणि नवरा आपल्या आई बापाला सांभाळतो म्हणून कुठल्याच बायकोची कायम घर सोडून जायची नसते हिम्मत. अरे तुला वाघ बनवलंय माईनं, अरे तुला वाघ बनवलंय माईनं, पण दुर्दैवानं त्या माईतच नाही ना रे राहिलं बाय पण. आणि खरा खुरा मर्द असशील ना तर म्हण माय तुझ्यासाठी काय पण, तुझ्यासाठी काय पण. जेव्हा आमची तरुण पिढी असं म्हणायला लागल ना दादा, तेव्हा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाल्याशिवाय राहणार नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. आता ह्यो कवी बापावर लिहितो, ह्यो आईवर लिहून थांबत नाही. ह्यो म्हणतो देवासारखा बाप तुझा तोही सोडलास वाऱ्यावर. अरे देवासारखा बाप तुझा तोही सोडलास वाऱ्यावर. अरे तुझ्या पोटाची खळगी भरावी म्हणून बाप पाठच जायचा धाऱ्यावर. अरे तुझ्या शिक्षणासाठी त्या बापाने किती सावकार उपसले होते आणि त्याच्या ईदभर जमिनीसाठी त्याच्या पाठीत किती सुरेख उपसले होते. अरे तू शांत झोपावास, अरे तू शांत झोपावास म्हणून बाप राब राब राबतोय आणि तुला निवांत झोप लागावी म्हणून बाप रातभर देवळात जागतोय. अरे तुला नोकरी लागली होती ना तेव्हा याच बापानं वाटली होती गावभर साखर, पण दुर्दैवानं त्याच्या ताटात नाही ना रे उरली चतकुर सुद्धा शिळी भाकर. माणूस इथं राहायचं नाही म्हणतो, माणूस स्टँडर्ड झाला, माणूस इथं राहायचं नाही म्हणतो. प्रगती झाली माणसाची, माणूस चंद्रावर गेला. माणसाची प्रगती झाली, माणूस चंद्रावर गेला. माणूस जेवढा चंद्रावर गेलाय ना तेवढाच खाली गेलाय खोल. आणि अनोख्या अशा संस्कृतीचा घरातच ढाळलाय तोल. दुधागत आटून गेलेत मायबाप, दुधागत आटून गेलेत मायबाप. दुर्दैवानं त्यांच्या संसारावरच नाही राहिलं सायपण. आणि असे खरे खुरे मर्द असताना तर म्हणा मायबाप हो तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण. जेव्हा आमची तरुण पिढी असं म्हणायला लागेल ना दादा, तेव्हा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज जन्म झाल्याशिवाय राहणार नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे.